26 धावा धावफलकावरती लागले गेलेत. एक दम्याची बाजू असेल चंदेरी चिंचोली टीमची. उमेश तुवा डुमना स्ट्राईकला फलंदाज आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज संजय वाळकू गावंडा. चांगली सुरुवात. अजूनही सलामीची जोडी ताक धरून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मंचावरती आमचे लाडकीने आवडते एक BCC चिंचोलीचे एक सपोर्टर आणि एक बॉन्सर अशी त्यांची ओळख आहे. तेच आमचे संजय वामन हंबीर या साहेबांचं आगमन झालंय. तसेच त्यांच्या सोबतीला गजानन किसन वारगडा यांचे मी आभार मानतोय. घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. धावांचा पाऊस पाडण्याचं काम मात्र येथे केलंय चंदेरी चिंचोली टीमनं. अजूनही कुठलंही प्रकारचं नुकसान नाही. येथे यश कुठल्याच गोलंदाजाला आलं नाही. कुठल्या गोलंदाजाला अजूनही विकेट मिळालेला नाही. जोराची अपील पंचांनी अपील उचलून धरले. फलंदाज होईल बाद. पहिला हादरा चंदेरी चिंचोली टीमला. धावसंख्या धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 ठोकडी. मला कूलर पाहतोय आणि कूलर देणारा मानकरी असेल तो अभिजित दुर्वास भगत या साहेबांकडनं मात्र कूलर दिला गेलाय. या अभिजित दुर्वास भगत या साहेबांचं आभार मानतोय. आणि पाहतोय आपण चिंचोलीचा एक 4 चिंचोली हा संघ ओळखला जातोय. आणि या संघाकडून पूर्ण 12 खेळाडूंच्या मदतीने येथे आणखीन एक कूलर BCC चिंचोली आयोजनाला देण्यात आलेला आहे. चिंचोली 4 टीम याकडनं त्यांचे मी आभार मानतोय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज रवाना झालाय. प्रकाश आगिवला जर्सी क्रमांक 12 नंबरची प्रदान केलेला षटकारांचा भाषा मानला जातोय. मात्र येथे षटकार टोकले जातील का? येथे फलंदाज तू चलमय आहे असं समीकरण पाहायला मिळतंय. आकाशच्या माध्यमातून सॉन्ग वाजवलं जात आहे. खरोखर आकाशचं सुद्धा कौतुक करावं लागेल. येथे मात्र विकी पारधी कूलर जे प्रदान केलेले आहेत अभिजित दुर्वास भगत यांच्याकडनं एक कूलर BCC चिंचोली आयोजकांना भेट आल्याने चिंचोली 4 या संघाकडनं एक कूलर आणखीन देण्यात आलेला आहे. तुमचे आभार मानलं जातील. येथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? सुरुवात तर चांगली होती चंदेरी चिंचोली टीमचे. येथे तिसरा हादरा लागतोय सुरेश खंडवी या फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या कायम 27 धावा. ठोकर डीजे. एकंदरीत असं वाटलं होतं संजय आणि उमेशची जोडी असताना धावांचा पाऊस पाडला होता. 27 धावा धावफलकावरती आणि जिथनं उमेशची विकेट घेतली तिथनं धावसंख्या धावफलकावरती कायम आपण पाहतोय 27 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये गणेशने हुक केलाय. चेंडूला उंची जास्त लांबी कमी आणि येथे चुका नसतील म्हटलं गेलं समीकरण मात्र उलट पाहायला मिळतंय. तब्बल 4 विकेटच्या
पतन करताना आपण पाहतोय दामनवाडी हा संघ 27 धावा धावफल करतोय ठोकडी. आर्यचं कौतुक करावं लागेल. 4 विकेट महत्वपूर्ण आपल्या टीम साठी. मात्र तर पाहतो एक ऑफर आले हनुमंत शीद यांच्याकडनं. गणेशनी चौकार किंवा षटकार हॅट्रिक ठोकले तर रोख रक्कम 1000 रुपये दिले जातील. सुरुवात चांगली नेते घडतंय काय. चित्र मात्र पूर्णपणे रंगीन पाहायला मिळते. असं वाटलं होतं गुलाबी रंग भरला गेला होता सुरुवातीला आणि येथे मात्र बेरंगी रंगी हा सामना पाहायला मिळतोय. चेंदेरी म्हणाब दामनवाडी. सुरुवात कशी दमदार होती